पुष्पा 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 माझ्यावर प्रेम करत. पुष्पा 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 माझ्यावर प्रेम करत. पुष्पा 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 उठ 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 की पुष्पा. लगीन लगीन कर मागत माझी पुष्पा माझ्या माझी पुष्पा पुष्पा माझे लगीन. मी नाही गावाला सोडले. मी नाही गावाला सोडले. लगीन 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 माझं. तू पण ये लग्नाला. तू पण ये. मी गाव बोलू ना माझं लगीन पुष्पाचं माझं लगीन. मी वय म्हणणार नाही म्हणत ना. मी नाही म्हणत ना वय म्हणणार. लगीन पुष्पाचं माझं लगीन. म्हणत ना पुष्पे 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 हाय 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 लगीन लगीन. मी नाही म्हणत नाही ना. हाय हाय माझं पण प्रेम आहे. लगीन करू अरे करू लगीन या लगीन पुष्पाचं माझं. अग कुठं चालल्यास पुष्पा? हा तूच कुठं चालल्यास? पुष्पा माझं काय चुकलं होतं. मी तर या गावच्या लोकांचं भलं करायला गेलो होतो. पर ही लोक माझ्या संग असं वागतील असं सपनात देखील वाटलं नाही. परत फिरून मी ह्या गावचं तोंड सुधी बघायचो नाही. ह्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो, खेळलो बागडलो. या गावामधली झाड फुलं पाणी रस्त भिंती लोक जणू माझी मैत्रच. या सगळ्यांना सोडून जायचं म्हणजे जरा जीवावरच येत या. तर राहू दे, दुसऱ्या गावामध्ये बी झाड फुलं पानं असतीलच की. या गावामध्ये माझ्या 7 पिढ्या गेल्या म्हणून थोडस वाईट वाटतं या. मी तर त्या पोरगीची मदत करायला गेलो होतो आणि लोकांनी वाटलं मी तिची छेडच काढतो या. माणसात माणुसकी राहिली नाही. तसंच हे देवा तुझ्यामध्ये बी देवाचं देव पण राहिलं नाही. अरे माझ्यावर हा अन्याय कसा पाय.
अगं काय करायलास? ए पोरी, कोण ग तू आणि इथं काय करायला लागल्यास? कोण मी? हा, मी पुष्पा. आणि तू काय विचारायलास? विचारावं वाटलं म्हणून. तुला लाख विचारावं वाटेल, पर मी का सांगू? आता विचार, एवढं विचारतो या तर तुला सांगावं वाटत ना होय? पण तुला सांगावं एवढं महत्वाचं नाही. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कोणचा प्रश्न? तू काय एवढं चौकशा कर? तसं नव, गावात नवीन दिसा लागल्यास म्हणून विचारलं. काय झालं तू म्हणून गप झालीस? ही पोरगी काय सांग ना, डोळ्यात पाणी अनस तळ्याकाठी. जीव बिव द्यायला तर आली नसेल ना व? काय तर झालं या, पण ही काय आपल्याला सांग ना. बघू विचारून काय सांगते काय ते. हा, काय झालं? बोलनास. ए पोरी, हा? अगं बोल की. मी काय विचारायला लागलोय आणि सांगणं झाल्यास? सांगितल्यावर काय पैसे पडते ती वय? इथं माझे म्हणायचे माणसं माझ्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेणार. आणि हा तर अनोळखी, कोण कुठला, याला सांगून काय फायदा? ह्यो काय करणार आहे जाणून घेऊन? खरंच काय पैसे लागते ती? पर पैसे काय नाही ती माझ्याकडे. अगं अगं सांग तर काय झालंय? सांगितल्यानं मन हलकं होतंय. का का जाणून घ्यायचंय तुला? मला माहित आहे तू बी बाकीच्या जगासारखा असणार, ज्याच्या माग आपलं म्हणून कोणी पण नाही, त्याचा फायदा उचलणारातला. माझ्या वाटेचं दुःख वाटून घेणार आहेस का? का मला होणारा त्रास तुला करणार आहे? काय करणार आहेस नेमकं? अगं दुःख वाटून घ्यायला येत असतं तर सगळ्यात मोठा वाटा म्याच घेतला असता बघ. दुःख पचवायचा दांडगा अभ्यास आहे मला. म्हणजे देवानं दुःख समजायला दिलं या. न बोलणं म्हणजे त्यावरचा उपाय नव्ह, बोलून मन मोकळं करायचं असतं या. काय सांगायचं, आज आपण पहिल्यांदाच भेटलो या आणि आपली ओळख बी नाही. असं सगळं अनोळखी माणसाला सांगू नये असं म्हणतात. सगळं राहू दे, थोडं तर सांग. सगळं आणि जरा फरक आहे का नाही? यामध्ये ओळख कुठं आहे? अगं ओळख असल्यावर सुख दुःख जाणून घेणारी माणसं स्वार्थी असतात ती. त्यांच्या मनामध्ये एकच असतं या, आज याची सुख दुःख जर जाणून घेतली तरी उद्या ह्यो माझी सुख दुःख जाणून घेईल. तुझं जर तू दुःख मला सांगितलंस तर अनोळखी असल्यामुळं मी तुझी थट्टा करणार नाही,
उलट तुझंच मन मोकळं होईल बघ. होय, तू म्हणतोयास ते खरं आहे. पण असं कसं बोलायचं र कुणापाशी? आधी कुणापाशी असं बोललेलो नाही र मी. आधी बोललं नाही म्हणून काय आता बी बोलायचं नाही होय? प्रत्येक गोष्टीची सुरुवात कधी ना कधी होतीच की. तसं नाही म्हणत मी. मग कसं म्हणतीयास? बघ, असं पहिल्यांदाच भेटलायस आणि अगं तुगं करतोयस. मला तर तू पोचलेलाच वाटतोयस, म्हणून तुला काय सांगू वाटत नाही. अरे त्याच्या आईला असा विषय आहे वय. अजून तुझं नाव नाही माहित आणि सगळं कसं सांगू? अगं सगळं नग सांगू, पण तू कोण, कुठली आणि इथं कशा पाय आली ते तर सांगशील का नाही? अरे नाव तर सांगितलंय की. फकस्त नावावरनं काय झालंय ओळखायला मी काय ज्योतिष आहे का मांत्रिक? तू कोण या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलंय. तू तुझं नाव मला सांगितलंस, आता मी माझं नाव तुला सांगतो, म्हणजे कसं आपली ओळख होईल. बरं सांग तुझं नाव. म्या गजानन. गावची लोक मला गजा म्हणतात आणि घरची गजू बाळा म्हणायची. आणि त्यातल्या त्यात गावची पोरं मला ए गजा, गरीब का राजा म्हणते ती. बघ झाली आपली ओळख, आता तर सांगू शकतोस का नाही? मी नाही सांगू शकत, कारण की तूच म्हणलेलास ओळखीची माणसं स्वार्थ बघतात. मग तुला कोण समजायचं ते समजून सांग. माझ्या सावत्र आईनं देवाकडे नवस मागितलं होतं, जर तिला पोरग झालं तर ती मला देवाकडे सोडेल. आणि तिला पोरग झालं. म्हणजे तुला देवदाशी म्हणून सोडणार होतीत? आता देवदाशी म्हणून फिरण्यापेक्षा जीव दिलेला बरा म्हणून जीव द्यायला आली होती. अगं असं दुसऱ्यांच्या चुकापायी स्वतःचा जीव द्यायचा नसतोय. जीवन लय भारी हाय, फक्त जगता आलं पाहिजे. अख्खा गाव माझ्या विरोधात गेला होता, येळ पडली आणि गाव सोडलं. सोडलं कसलं, हाकलूनच दिलं. पण पर जीव द्यायचा विचार कधी माझ्या मनाला देखील शिवला नाही बघ. सावकाराची पोरगी सुट्टीला शहरातनं गावाकडं आली होती, फार मोकळ्या ढकळ्या स्वभावाची. माझ्या संग पार अंग चटीला येऊन बोलायची. काल बी असंच माझ्या संग बोलत उभारली होती. चेष्टा म्हटलं की कसं फार मोकळेपणानं करायची. नेमकं तवाच चंद्यानं बघितलं, म्हणजे सावकाराच्या घरगड्यानं. लई पाताळ यंत्री माणूस बघ. जाऊन सावकाराचं काय नाही ते कान भरलं. सावकाराला वाटलं मीच तिच्या संग लगट कर लागलोय, तिचा गैरफायदा घ्यालोय. सावकाराने मला मारलं. समजा गाव माझ्या विरोधात गेलं आणि मला हाकलून काढलं. म्हणजे तुझं आणि माझं दुःख सारखंच आहे. चल मंदिराकडे जाऊ.
दुःख सारखंच आहे. दुःख ते दुःख सारखं आणि वेगळं असं काय नसतंय. फक्त त्याला मागं सारून आनंद शोधायला आला पाहिजे. तुझं एवढं डोंगराएवढं दुःख असताना माझा जीव वाचवलास आणि वर 4 शानपणाची गोष्ट पण सांगितलास. एवढं सुस्त कसं रे तुला? आता पुढं करायचं काय? इथं मी बोलायला लागलोय आणि तू पुढं कुठं बघायलायस? बघाले कुठं आनंद सापडतोय का. अरे आनंद इथं असताना तू तिथं काय शोधायलायस? चल पुष्पा, आता निघायला हवं. आपण भेटल्यापासून सकाळची दुपार होत आली. तुला समजून घ्यायचं नाही काय? कुठं जाणार आहे? वाट दिसेल तिकडे जायचं. पर ह्या गावात काय थांबायचं नाही. गेल्याली इज्जत परत मिळवून मगच यायचं. म्हणजे मला एकटीला सोडून जाणार होय? घरातून निघताना काय ठरवून आली होतीस काय? तळ्याकाठी गजा भेटल आणि त्याच्यावर समधी जबाबदारी टाकन म्हणून. अरे गजा समजून घे की रे. काय समजून घेऊ सांग बघू. गजा तू मला आवडला. म्हणजे तुझा स्वभाव मला लय आवडला. तसं तर मी गावातल्यासनी बी आवडायचो की. त्यांच्या आवडण्यात आणि माझ्या आवडण्यात फरक आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. नाही पुष्पा नाही, असं मनात देखील आणू नकस. तुझ्यासारख्या देव माणसावर प्रेम आहे माझं. नाही पुष्पा, आपल्याच्यानं नाही जमायचं प्रेम करायचं. एकदा बघ तर माझ्याकडं काय कमी आहे माझ्यात. ए गजा बघ की र, ऐकून घे की माझं. गजा एकदा ऐकून घे. गजा बघ की रे एकदा. तुझ्यात काय कमी नाही, पण प्रेम जमणार नाही मला. आत्ताच एका पोरी पाय गाव सोडायला लागलं, ती बी माझी काय चूक नसताना. आणि इथं तर तू प्रेम कर म्हणा लागल्यास. म्हणजे आयुष्यातनं उठायचा डाव हाय येऊ. प्रेम करून कुणाचं भलं झालं या. अरे आपलं होईल की. पुष्पा, प्रेमाचा नाद सोड. मला जाऊ दे माझ्या मार्गाला. तू पण घरला परत जा. गजा ऐकून घे माझं. गजा पुष्पा, गजा गजा पुष्पा, अगं उठ की डोळं उघड की. पुष्पा, अगं आता तर बोलत होतीस की. पुष्पा पुष्पा, अगं उठ की. थट्टा करू नको ग पुष्पा. पुष्पा पुष्पा पुष्पा, पाणी थांब पाणी घेऊन येतो. पुष्पा पुष्पा पुष्पा, उठ पुष्पा. पुष्पा, अगं माझं बी तुझ्यावर लय प्रेम आहे ग. अगं असं प्रेमाची सावली माझ्यावर टाकून मला असं जगात एकट्याला सोडून गेलीच वय. आता कुठं शोधू मी माझ्या प्रेमाची सावली. पुष्पा, पुष्पा पुष्पा, आता माझं तुझं लगीन होणार. पुष्पा, आता माझं तुझं लगीन. पुष्पाचं माझं लगीन. पुष्पाचं माझं लगीन.